आपण चाललो आहोत मुंबईला परत आणि आज मी माझ्या मॉमसाठी फर्स्ट क्लासचं तिकीट बुक केलं आहे. तुम्हाला पण मी दाखवते. नुसता फर्स्ट क्लासच नाही तर आपला होता फर्स्ट क्लास खूप, आणि माझी मॉम खूप हॅपी होती. मम्मी आता काय राहिलं तुझं? एरोप्लेन, हेलिकॉप्टर झालं, फर्स्ट एसी झालं, फर्स्ट एसी खूप झालं, आता एरोप्लेन. इथे आपण दाखवू लोकांना. ओके, छोटंसं आहे. किती छान चढून पाहू का? पण तुला कशाला पाहिजे वरचं आता? ओके, आपल्याला एक फ्रेम पण दिली आहे नाटकी, आणि बटणं, पडदा, आरसा, चार्जिंग पॉइंट, वरच्याला पण खालच्याला पण. जेवायच्या वेळेला मात्र हे असं वरती पण हे. हो हो, फिक्स आहे का? नाही, फिक्स नसतं मला वाटतं. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट असतो हे जिने, वरती जाऊ शकतो. इथे पण हँगर्स दिले असतात. इथे डिम लाईट असतो. हे बघ, वॉशरूमसाठी, म्हणजे इकडच्या साईडचं आहे की नाही, इकडच्या साईडचं आहे की नाही, रिकामं, तुमची हे नको वाया जायला म्हणून. आणि जर तुम्हाला वाटलं तर आपण हे पण दाखवूया. कूपच्या व्यतिरिक्त हे असं असतं नॉर्मली 4 सिटिंग. इथे सुद्धा आपल्याला हे भेटतं. हे ओके, सगळं सेमच आहे, फक्त याच्यामध्ये 4 लोक आहेत. आणि हे ऑब्विसली हा दरवाजा लागतो. इथे पण हे सगळे. सो इथे A, B आणि C, हे बघा, A, B आणि C 3 कंपार्टमेंट, 2 4 सिटिंगवाले आणि 1 कूप C वाला आपल्याला भेटतो. आणि त्याच्यानंतर हा जो शेअर्ड कंपार्टमेंट असतो, यू कॅन सी शेअर आहे. इथे दरवाजा नाही आहे. सो या एकाच कंपार्टमेंटमध्ये इथे तुम्हाला ही, एक मिनटं, ओके, ही सेकंड कूप आहे. हा म्हणजे इथे पण तुम्हाला प्रायव्हसी आहे. इथे हे असतं की तुम्हाला पडदे लावता येतात. आपण बघू. चार्जिंग पॉइंट, ओके, इथे पण आपल्याला हे भेटतं, पडदा, आणि इथे तुम्ही असं लावून घेऊ शकतात. एक होतं, हा आहे कूप इकडचा दिले, आणि ही आहे 4 सिटिंग, सेम 6 वाली, प्रत्येकाला सेम इथे. आणि हे बघा, इथे वरती बघू शकता तसं सगळं असतं. इथे सगळ्यांचं एकच आहे मिळून सगळ्यांचं. सो असं नाही होऊ शकत की त्यांनी केलं म्हणून केलं. बट वेन यू गेट साईड लोवर, साईड अप्पर, तुम्हाला सेपरेट आहे. इथे सेपरेट नाही आहे. इथे असं प्रत्येकाला एकच मिळतो. हे वॉशरूम होतं, आणि खरंच स्वच्छतेचे 100 पैकी 100 मार्क यांचे कापले पाहिजेत. बिलकुल स्वच्छ नव्हतं. मी याच्या पहिले इतक्या वेळेला फर्स्ट क्लासचा प्रवास केला आहे. हे इथे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते की बघा, ही अशी इथे कडी असते, आणि हा जो वरचा अप्पर बर्थ आहे याला तुम्ही वरती फोल्ड करून ठेवू शकता, कारण की ती तुम्हाला एक पर्सनल रूमसारखी असते. सो जर तुम्हाला अडचण होत असेल तर वरचा बर्थ फोल्ड करून ठेवायचा, आणि असं नॉर्मल सोफासारखं तुम्ही बसू शकता. हा सगळा लाईट बंद होऊन जातो ऑटोमॅटिकली, करू पण शकतो म्हणून. तर ही होती आपली एकदम शॉर्टमधली 2 days 2 nights कोल्हापूरची ट्रिप. माझ्या आईला खूप इच्छा होती, त्याच्यामुळे आम्ही एकदम सडन डिसिजन घेऊन आम्ही निघालो या ट्रिपसाठी, आणि देवीच्या दर्शनाला आलो. तुम्हाला हे सगळे व्हिडिओज कसे वाटले मला प्लीज सांगा. मला या व्हिडिओजवर खूप सारं प्रेम दिल्याबद्दल मला आधीच ॲडव्हान्समध्ये थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट सिरीजमध्ये. बाय बाय. हर हर महादेव.